चौथा पॉईंट हा आहे की आपल्याला जे काही करायचं आहे आत्ता, आता हे ठीक आहे आपल्या इच्छेसाठी झालं, पण तरीही आपल्याला अजून बाकीचं जे काही असेल तुमच्या गोष्टी, त्या आपण प्रत्येक ह्याच्यावरती जर तुम्हाला ते एकदमच लिहायचं नसेल तर तुम्ही एक एक इच्छा घ्या आधी. मी असं म्हणे खूप साऱ्या इच्छा एकदम लिहू नका. त्याच्यामध्ये जनरल आपल्या कामाबद्दल, बाकीचे जे मी म्हटलं शरीराबद्दल, ह्याच्याबद्दल ते आभारले आणि त्यातली एकच इच्छा तुम्ही व्यक्त करा जे तुम्हाला आयुष्यभरासाठी व्हायचं आहे. ठीक आहे, आता तुम्ही जॉब करताय कोणता तरी, किंवा तुम्ही काहीतरी काम करताय, तर त्या कामामध्ये तुम्हाला काय पाहिजे ते त्याचं एकच सेंटेन्स तुमचं तयार झालं पाहिजे. बाकी जास्त त्याच्यात काही लिहायचं नाही आहे. कारण का की त्या एकाच गोष्टीमुळं तुमच्या सगळ्या गोष्टी येणार आहेत. जर आपण काम घेतलं, तर काम ही अशी गोष्ट आहे आपली की त्याच्यामधून पैशाशी संबंध येतो, त्याचा त्याचा रिलेशनशिपशी संबंध येतो, त्याचा हेल्थशी संबंध येतो, त्याच्यामध्ये सगळंच कवर होतं तुमचं. त्यामुळे तुम्ही जे काम करताय ते तुम्ही तिथं घ्या. जर तुम्हाला जे काही बनायचं आहे किंवा तुम्हाला जे काही काम करायचं आहे, तुम्हाला काय करायची जी इच्छा आहे, त्याचं एकच सेंटेन्स तयार करायचं की मी ती झालेली आहे, मी ते छान करत आहे. हे एकच सेंटेन्स लिहायचं. म्हणजे त्या एकाच सेंटेन्समध्ये काय होणार आहे, सगळं कवर होणार आहे. कारण त्या पद्धतीने तुम्हाला तसा पैसा येईल तुमच्याकडे, तशा तुमच्याकडे रिलेशनशिप येतील, त्यामुळे तुमची हेल्थ छान राहील. कारण तुम्ही ते पाण्यावरती लिहिलेलं आहे. ते जे काही काम करताय तुम्ही, त्याच्यात एनर्जी येण्यासाठी तुम्हाला ते पाण्याची गरज आहे, तर आपोआप तुम्ही ते पाणी पिलं की तुमची हेल्थ छान राहणार आहे. तर हे सगळं तिथं कवर होणार आहे. त्या एका पॉईंटमध्ये हे सगळं कवर होणार आहे. त्याच्यासाठी प्रत्येक पॉईंटबद्दल तुम्हाला हे करायची गरज नाही. ते फिलिंग तुमचं आपोआप येणार आहे आणि ते फिलिंग तुम्हाला आपोआप यायला पाहिजे. त्यामुळे तुम्ही जे काम करणार आहे, मी काय लिहिलं की मी एक छान स्पिरिच्युअल लाईफ कोच बनली आहे किंवा आहे. तर त्याच्यामध्ये काय आलं, सगळंच आलं माझं. मग ते आलं की काम आलं की मला बोलण्यासाठी एनर्जी पाहिजे, हे पाहिजे, तर मी आपोआप पाणी पेन, त्या पाण्यातनं मला आपोआप शक्ती मिळेल, ऊर्जावान होईन मी. बाकीचं मग त्याच्या संबंधी जे काही मी बोलणार आहे कुणाशी, तुमच्यासारखे लोक आहेत, मॅडम आहेत, बाकी सगळे, त्यांच्याशी माझं रिलेशन छान होणार. ते मी जे काम करणार आहे त्याच्यातनं पैसा सहज येणार मला. म्हणजे सगळं त्याच्यामध्ये कवर होणार. तर तुमची जी काही इच्छा आहे, एकच पॉईंट लिहायचा आहे. त्याच्या आधी बाकीचं मी जे लिहिलेलं आहे ते लिहायचं आणि एकच कवर करायचं की तुमचं जॉब किंवा तुमचं जे काही वर्क आहे त्याच्याबद्दल एकच सेंटेन्स लिहायचं. मग ते एकच सेंटेन्स तुम्हाला 4-5 हे जसं मी लिहिलं आहे तसं लिहा, किंवा एकच सेंटेन्स, एकच तुम्ही जी बॉटल तयार करणार आहात दिवसभर पाणी पिण्यावरती, त्याच्यावरती ते एकच अफर्मेशन लिहायचं. बस एकच अफर्मेशन, तिथं बाकीचं काही नाही लिहिलं तरी चालेल. मग डायरेक्ट तुम्हाला त्या बॉटलवरती आपला तो मार्कर असतो, परमनंट मार्कर, त्यांनी लिहा, ब्ल्यू परमनंट मार्करने लिहा, किंवा मग असं कागद करून त्याच्यावरची चिटकवा, त्याच्यावर तर ब्ल्यू पेनने लिहा, ब्ल्यू कागद टाका, ब्ल्यू पेन लिहा. तर त्याच्यासाठी ब्ल्यू कलर वापरायचा, हे इम्पॉर्टंट. तर हे झालं आपलं चौथं. 5वी गोष्ट आहे की जेव्हा आपण पाण्याबद्दल थँक्यू म्हणतो, तर इथं आपल्याला पाण्याबद्दल प्रेमही व्यक्त करायचं आहे. आपण थँक्यू तर शिकलेलो, पण आपण पाण्याबद्दल प्रेम करायचं आहे. तर पाण्याला आय लव्ह यू म्हणायचं आहे. आय लव्ह यू वॉटर, आय लव्ह यू तुम्ही जे पिताय पाणी, तुझ्याबद्दल मला खूप खूप प्रेम आहे. तू मला खूप आवडतंस. मला जेव्हा जेव्हा तुझी गरज आहे तेव्हा तू मला मिळतो आणि मी ऊर्जावान होते, माझ्यामध्ये शक्ती येते, मी माझी सगळी कामे सहज करू शकते.
हे फिलिंग तुम्हाला आलं पाहिजे. तर हे वॉटरबद्दलचे जे 5 किंवा 6 तुम्ही अफर्मेशन तयार करा, ते तुमच्या पद्धतीने करा. फक्त पहिलं सेंटेन्स आलं पाहिजे, आय लव्ह यू वॉटर. पाणी माझं तुझ्यावर प्रेम आहे. तुम्ही याच्यामध्ये निगेटिव्ह जे काही असेल तसं निगेटिव्ह येतच नाही आपल्याला पाण्याबद्दल, कारण पाणी हे किती इम्पॉर्टंट आहे आपल्याला आतून माहीत आहे. त्यामुळे त्याच्याबद्दलची निगेटिव्हिटी नाही. जर असेल तर मी हे म्हणणार होते की पाण्याबद्दलची काही निगेटिव्हिटी असेल तर ती लिहून फाडा, पण ती आपल्या आतमध्ये तेवढी नसते. पाण्याबद्दल आपण इतकं निगेटिव्ह राहत नाही जितकं की आपण पैशाबद्दल राहतो, हेल्थबद्दल राहतो, तितकं पाण्याबद्दल आपण नसतो. तर पाण्याबद्दलची जी काही निगेटिव्हिटी असेल ती काढून टाकायची आणि आय लव्ह यू वॉटर, माझं तुझ्यावरती प्रेम आहे, एवढं एक वाक्य लिहिलं तरी चालतं. आणि मग मॅजिक बघा तुम्ही. आणि मला ह्याचा रिझल्ट 2 दिवसात तुम्ही सगळ्यांनी सांगायचं आहे ग्रुपवरती, 2-3 दिवसांनीच, की तुम्ही काय केलं आणि त्याचा रिझल्ट काय आला. आणि हे खूप महत्त्वपूर्ण आहे. तुम्ही हे खरंच करा, मनापासून करा. कुठे गेली आणि तिथले पाणी पिले की माझी तब्येत बिघडत होती, सर्दी होत होती. आता होती का सुप्रिया मॅम? आधी होत होती, आता नाही. गुड. म्हणजे मी खूप आधी, मला वाटतं 1-2 महिने झाले का सुप्रिया मॅम, त्यांना मी पाण्याची थेरपी सांगितली होती कशी करायची. ते तेव्हापासून त्या करतात. पण मी, आपलं कसं मॅजिक हे अशी गोष्ट आहे की त्याच्यामध्ये आपण दुसरं काही घेऊच शकत नाही. त्याच्यामुळे मी ह्या गोष्टी नाही सांगू शकले तेव्हा. त्याच्यासाठी मी हे संडेचा क्लास मी त्यासाठी सुरू केलेला आहे, की अशा खूप गोष्टी आहेत आणि ज्या सहज आपण सिम्पल वेनी करू शकतो आणि त्या इतक्या इफेक्टिव्ह होतात, पण ते आपण लक्ष देत नाही त्या गोष्टींकडे. त्या गोष्टी मी इथं घेऊन येते तुमच्यासाठी. प्रत्येक वेळेस वेगवेगळं घेऊन येते. तर 5 टेक्निक ह्या आहेत. परत तुम्ही आजचं रेकॉर्डिंग ऐका, त्याच्यामध्ये मी काय काय सांगितलं आहे ते तिथं करायचा. आणि तुम्ही पाहिजे तर हा प्रयोग आहे, जास्त मी पण अजून करून नाही बघितला, पण मी ऐकलेलं आहे. मी पण करून बघेन आज आणि उद्या, कारण थोडं गेस्ट आले होते, माझ्या लक्षात नाही आलं. तुम्ही एक प्रयोग करून बघू शकता की छोटं काचेचे 2 ग्लास घ्यायचे. एकामध्ये तुम्ही सरळ सरळ त्या पाण्याला म्हणा की मला तू आवडत नाहीस, मला तुझी गरज नाही. एका पाण्यावरती म्हणा की आय लव्ह यू वॉटर, मला तू खूप आवडतंस. आणि ते दोन्ही पाणी तुम्ही फ्रीजमध्ये ठेवा. फ्रीजरमध्ये त्याचं बर्फ झालं पाहिजे. आणि मग त्याचं स्ट्रक्चर बघा की ते कसं झालेलं आहे. आणि ज्या पाण्याला तुम्ही प्रेम दिलेलं आहे, आभार व्यक्त केलेला आहे, त्याचं स्ट्रक्चर इतकं छान असं दिसतं की ते आपल्याला छान वाटतं. आणि जिथं आपण निगेटिव्ह टाकलेलं आहे तिथं ते स्ट्रक्चर आपल्याला कळतच नाही, हे काय असं होतं. तर हे रियालिटी आहे. हे मी करून नाही बघितलेलं, पण खूप जणांनी सांगितलं आणि मी एकांचं ऐकलं पण की त्यांनी करून बघा म्हणून. कारण मी नाही केलं, कारण तितकं लक्षात नाही आलं माझ्याकडे. पण करून बघेन मी, आज करून बघेन नक्की. मग तुम्हाला फोटो पाठवून दे, कारण आता तेवढी निगेटिव्ह एनर्जी माझ्याकडनं जाईल का नाही हे पण मला जरा हे वाटते. त्यामुळे माझ्याकडनं किती होईल काय माहीत, बघू. पण तुमच्याकडनं तसं होत असेल तर तुम्ही आज बघा तशी एखादं निगेटिव्ह थोडंसं. आणि आजचं झाल्यानंतर आजचा फोटो काढा आणि उद्या तुम्ही परत आय लव्ह यू वॉटर म्हणून उद्याचा फोटो काढा वॉटरचा, त्या ग्लासमधला. पण ग्लास हा काचेचा पाहिजे, आपल्याला त्याचं स्ट्रक्चर दिसलं पाहिजे आतलं ते कसं झालं आहे. तो प्रयोग तुम्ही करून बघू शकता. म्हणजे आपण जे फील करतो ते समोरच्याला जातं. तर आपल्या आतमध्ये त्या गोष्टीचा किती खराब इफेक्ट होत असेल
आपण त्या गोष्टीचा कधी विचार केलाय का? किती वर्षांपासून आपण काही काही गोष्टी इतक्या आतमध्ये घेऊन बसलेलो असतो. ह्यानी असं केलं, त्यांनी तसं केलं, असंच झालं, तसंच झालं, हे असाच बोलला, ती तशीच बोलली. तर किती किती भरलेलं आहे. ते काय गरज आहे ते भरून ठेवायची? गरज आहे का आपल्याला तेवढी? नाही आहे तर कशासाठी आपण हे भरून ठेवतोय? त्रास कुणाला होतोय? त्रास करून घेण्याचं कारण काय आपल्याला? आपण या जगात कशासाठी आलेलो आहोत? चांगलं आयुष्य जगण्यासाठी आलेलो आहोत, चांगलं देण्यासाठी आलेलो आहोत. मग हे इतकं आतमध्ये भरून ठेवायची गरज काय आहे आपल्याला? मग दुसऱ्यांसाठी आपण करतो, नाही त्यांनी चांगलं केलं पाहिजे, त्यांनी चांगलं केलं पाहिजे, मुलांनी असं केलं पाहिजे, मुलांनी तसं केलं पाहिजे. आपण काय करतोय हे आज विचार करायचा आहे. आपण काय करतोय? स्वतःला बोट इकडं ठेवायचं, नेहमी तिकडं दाखवण्याऐवजी इकडं करायचं. आपण काय करतो? त्या व्यक्तीकडनं किंवा त्या गोष्टीमध्ये ती निगेटिव्हिटी जाते, ह्याचा अर्थ आपल्या आतमध्ये कुठंतरी ती आहे. हे पटकन आपल्याला आता क्लिक झालं पाहिजे. मला बदलायचं आहे. माझ्या आतनं कुठंतरी जेलसी होती त्याच्याबद्दल, किंवा माझ्या आतनं कुठून तरी त्याच्याबद्दल निगेटिव्ह जाते. पटकन ते बदलायचं आहे. कारण तुमच्या आतमध्ये म्हणून त्याच्याकडनं ते परत येते. कारण तुम्ही जे देताय तेच परत येतं. ते काय पूर्ण व्यक्त होऊन बोलूनच झालं पाहिजे असं नाही. आत जरी ते असेल तरी ते त्याच्यापर्यंत जातं. तर म्हणतो ना, नियत साफ होनी चाहिए. आपल्याला इथं नियतवर काम करायचं आहे. म्हणजे आतून जे बोलतोय आपण, आतलं जे फिलिंग आहे आपलं, त्याच्यावर काम करायचं आहे. वरचं फिलिंगला काही इम्पॉर्टंट नाही आहे. आपल्याला कॉन्शियस